नमस्कार मंडळी. नमस्कार. तर कसे तुम्ही सगळे? आम्ही तर मजेतच आहे. हा, जेव्हापासून आमच्या घरी स्वामिनी आली आणखीनच आनंद आला. हाय ना बाई? बाई तिचा आता झोपाचा टाइम झाला बघा. हा, झोप येते तिला. तर काय मंडळी, एक कमेंट आली होती की तुमचं गाव कोणतं आहे आम्हाला सांगा, आम्हाला बाळाला भेटायला यायचंय. तर मग सांगायचं ना. अगं कसं सांगू, सोनूची मम्मी आपल्याला ही एकच खोली आहे. हे इकडं किचन आहे, ह्यो सोन्या बसेले, हा आमचा हॉल आहे, बेडरूम आहे ना, बेडरूम आणि हा हॉल आहे. हॉल मध्ये मी तर पहा बरं, कुठं हॉल मध्ये बसायला जागा आहे? पहा कुठं जागा आहे बसायला. पहा, आज सकाळी पाहुणे आलते, 3 जण आहे ना, बाळाला पायासाठीच आलते. मग ते इथं बसले, इथं या पलंगावर. हो, तर माय तिकून आली ना, तर मायला किचन मध्येच जाता येईना, वाट बंद झाली. बघा ना, जागाच नाही. इथं जे थोडीशी मोकळी जागा आहे, याच्यात 2 फॅन ठेवले. एक इकडं बाळाकडे जातो, एक सोनूकडे जातो, एक इकडं सोन्याकडे जातो. बसा उठाल जागाच नाही. आता तुम्ही लांबून येणार आम्हाला भेटायला, बरोबर आहे की नाही? तर आल्यानंतर तुमचा पाहुणचार व्यवस्थित झाला पाहिजे आणि ते मुक्कामी पण राहिले पाहिजे, बरोबर आहे का नाही? तुम्हाला चहा पाणी नाश्ता, बरं ठीक आहे, तुम्ही एवढ्या लांबून आले तर तुम्ही का 10-20 मिनिटातच आम्ही तुम्हाला वाटी लावणार आहे का? नाही, घंटा 2 घंटे तुम्ही बसले पाहिजे. आणि त्याच्यामुळं सध्या कोणीच भेटायला येऊ नका, इथं काहीच सोय नाही. आता समजा तुमच्या संग एखादा माणूस आहे, आता इथं बाळातींबाई आहे, आम्ही त्याला इथं बशिणार, ते पण चांगलं नाही वाटत आहे. तर बाळातींबाईची लेकराची अवस्था काय राहते तुम्हाला माहिती आहे ना. तर बसा उठाची सोय नाही, बाकी काही प्रॉब्लेम नाही. तर लवकरच आपलं हे जे काम आहे घराचं ते पूर्ण होईल बघा. आता हा लयत लय महिना 2 महिने, सगळं 2 महिन्यात सगळं काम पूर्ण होणार. हा आलं पाहायला गेले अंटन लेवलला. तर मग ही जी रूम आहे, हॉल बेडरूम किचन, हा. फक्त हॉल राहणार आहे. हा, जे बी पाहुणे मंडळी येतील ते इथं बसतील निवांत, बरोबर आहे का नाही? पाठीमाग आणखी 2 रूम आहे, त्याच्या पाठीमाग वाडा आहे, म्हणजे एकदम मोकळं होऊन जाईल. हा, ही रूम एकदम मोकळी होऊन जाईल. तर आम्ही नाही का तुम्हाला सगळ्याला भेटायला बोलवणार आहे. लवकरच घराचं काम उरकून घेऊ आणि तुम्हाला बोलू. हा, आता किती बी जवळचे पाहुणे असले ना, आम्ही त्याला सांगितले की सध्या काही येऊ नका तुम्ही. जागेचीच एवढी अडचण आहे, चांगलंच नाही वाटत. आणि आईला पण आमच्या सुधरत नाही आता सध्या, एवढं सगळं माझं यांचं सगळं करायचं. ओ नो नो नो, ओ नो, ओ नो नो, काय झालं तुला? फॅन बंद आहे. फॅन बंद आहे? लावा फॅन लावा जोरात लावा. याशी हवा लागते तिला. फॅन बंद झाला की लगेच रडती ती. फॅनमुळे माशा बसत नाही अंगावर, मच्छर चावत नाही, काही नाही, शांत झोप लागते. तर हाच उद्देश आहे की तुम्ही आल्यानंतर जे तर तुमची गैरसोय होऊ नये. तुम्ही आता आमचे व्हिडिओ पाहून आम्हाला लय चांगलं समजत असन, बरोबर आहे की नाही? आणि तुम्ही प्रत्यक्षात आपण चांगलंच आहे, पण आपण ते आल्यानंतर आपल्याला अवघडल्यावानीच होणार आहे की बुवा आता एवढे मोठे पाहुणे आले आपल्या घरी ना, आपण सोय नाही ठेवू शकलो, बरोबर आहे का नाही? आम्हाला बी अवघडल्यावानी होणार आहे. जर कोणी गेलं तर त्यांनी आमचं नावच घेतलं पाहिजे, असं आम्ही त्यांना पाहुणचार केला पाहिजे. आणि आले दगदगीन गेले ते आम्हाला पण नाही चांगलं. गप्पा गोष्टी 4 करता आल्या पाहिजे. काय बाई, काय झोपा आला तिला एक पाळणा बी घेणं पडतो आहे ना. ठेव सांग कुठं हो, जागाच नाहीये. आम्ही आला आता बाजूला झोळणी बांधलेली छोटीशी, त्याच्यात टाकत असतो तिला. तर असं आहे मंडळी, दुसरं काही नाही बरं का. तर तुम्हाला सगळ्यांना खरंच नक्की बोलू आम्ही, फक्त आमच्या घराचं काम थोडस पूर्ण झालं की मग आम्हाला पण टेन्शन नाही. हा, तर काही गैरसमज होऊ नये म्हणून व्हिडिओ बनवला खास. आणि चांगलं वाटलं मला की बघा इतक्या दुरून, म्हणजे कुठून कुठून म्हणताय ना की स्वामिनीला भेटायला यायचं, म्हणजे किती प्रेम आहे सगळ्यांचं आपल्यावर. बरोबर आहे. काजळ लावलं तिला आज? जमत नाही हो, पण असं लावून पाहिलं थोडं. मी यांना सांगितलं होतं की काजळ तिला बिलकुल लावू नका. मार्केटमध्ये जे काजळ भेटते ते कोणाला माहिती काय त्याच्यात, रिकाम बाळाच्या डोळ्यात जायचं. आणि डॉक्टर बी त्या दिवशी म्हणे की काजळचे काहीच फायदे नाही म्हणे. मोठे डोळे होते त्यांना. अरे पण मग काजळ पाहिल्या बाया घरी काढत होत्या,
माझी आजी काढून देती, पण मग आता यावेळेस नाही झालं काढणं. मी आता गेले की काढून आणणार. घरी काय प्रक्रिया राहते त्याची ती करायची आणि काढायचं. एरंड्याचं तेल काढून मग ते तेल जाळून असं काहीतरी बनवते ती. तर असं आहे मग मंडळी. तर वाईट नका वाटून घेऊ. हा, ज्यावेळेस घर बांधणं होईल लगे आपण सत्यनारायण करू आणि तिथून पुढे आम्ही खुद आवाहन करणारी की या आम्हाला भेटायला. हा, तर असं आहे मग, आहे ना. तर चला, धन्यवाद. बाय बाय.